माणसानं सगळ्याचा नाद करावा, पण Google मॅपच्या नादाला कधी लागू नये. पहिल्यांदा रंकाळ्यावरून जायचो आणि रंकाळ्यावरून गेल्यानंतर मला जायचं होतं देशमुख हायस्कूलला. पण रंकाळ्याचं एवढं खतरनाक कामकाज चालू आहे का नाही, राजेश क्षीरसागर साहेबांच्या फंडातून हे काम चालू आहे आणि ते चांगल्याच प्रकारे होणार आहे, हे मात्र दिसतंय. विषय हार्डच. कोल्हापूरचं विकसनशील नेतृत्व त्यांना का म्हटलं जातं हे त्यांच्या कामातून सिद्ध झालंय. हरिओम नगरपासून पुढे गेलो आणि आता कोणत्या गल्लीत गेलो हेच समजेना. राईटला जायचं का लेफ्टला जायचं हेच समजेना झालेलं. पण कसं तरी पुढे गेलो आणि देशमुख हायस्कूल होतं. तिथं मला भारत गॅसची एजन्सी मिळाली. आपल्या गावात त्यांची गाडी येत नसल्यामुळं मला ती गॅस एजन्सी आता ट्रान्सफर करायचं होतं दुसऱ्या एजन्सीमध्ये. तर एवढ्या लांब येऊन हे ट्रान्सफर करायचं का? तर आता पावसाळा आलाय आणि पावसाळ्यातनं कसं रोपचं वगैरे चालू झालं की जेवण बनवायला पटापट चूल पेटवण्यापेक्षा इकडं जेवण उरकायला बरं पडतंय. आपल्यात भरपूर जणांचा प्रॉब्लेम असतील की त्या एजन्सीच्या गाड्याच येत नसतील. असं असलं तर ब्लॅकनं पण लोकं घ्यायला लागल्यात. ते बंद करा. कारण तुम्हाला सबसिडी वगैरे मिळत्या. मॅडमनी अर्ज लिहायला सांगितला. अर्ज दिला लिहून. जसं काय मी निबंध लिहिल्यासारखं मला वाटत होतं.